नमस्कार. मी इंजिनियर प्रकाश देवलापूरकर, कन्स्ट्रो लॅब या माझ्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत. आजचा विषय आहे कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी आणि असोसिएशन ऑफ अपार्टमेंट यामध्ये कोणता फरक आहे. आता कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी असावी का अपार्टमेंट असावी आणि त्याच्यामध्ये फायदे किंवा तोटे कोणते आहेत हे जर आपल्याला जाणून घ्यायचं असेल तर आपल्याला तिथं राहणारे जे रहिवासी आहेत तर त्यांचे अनुभव काय आहेत हे आपल्याला विचारात घ्यावं लागते. तसंच 1960 सालचा कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीचा कायदा आणि 1970 सालचा अपार्टमेंटचा कायदा या दोन कायद्यामध्ये कोणकोणत्या तरतुदी आहेत हेही आपल्याला पाहावं लागेल. आता एखादा विकासक ज्यावेळेला एखादी स्कीम डेव्हलप करतो आणि त्यातील फ्लॅट तो परचेसरना विक्री करतो आणि त्या परचेसरच्या नावावर तो फ्लॅट ट्रान्सफर करताना त्याला 1960 सालचा अपार्टमेंटचा कायदा म्हणजे महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी ॲक्ट 1960 आणि 1970 सालचा अपार्टमेंटचा कायदा म्हणजे असोसिएशन ऑफ अपार्टमेंट ॲक्ट 1970 या दोनपैकी एका कायद्याची त्याला निवड करावी लागते. आता यातला जो पहिला कायदा आहे हाऊसिंग सोसायटीचा तर त्यामध्ये 3 प्रकारच्या सोसायटी या फॉर्म होत गेल्या. त्यातली पहिली सोसायटी म्हणजे काही मेंबर एकत्र येतात, सोसायटी फॉर्म करतात, सोसायटीच्या नावावर प्लॉट विकत घेतात आणि त्या प्लॉटवर कॉन्ट्रॅक्टरची नेमणूक करून आपल्या सभासदांच्यासाठी अपार्टमेंटची इमारत बांधतात. आणि दुसऱ्या केसमध्ये काही मेंबर एकत्र येतात, ते देखील सोसायटी फॉर्म करतात आणि सोसायटीच्या नावावर मोठी जागा विकत घेतात आणि मग त्या जागेचा लेआउट करतात, त्याच्यामध्ये प्लॉट्स पाडतात आणि ते प्लॉट आपल्या सर्व सभासदांना अलॉट करतात आणि मग सभासद त्या ठिकाणी आपापल्या गरजेनुसार बंगले बांधतो. आणि तिसऱ्या केसमध्ये विकासक त्या ठिकाणी कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीच्या नियमावलीचं पालन करून हाऊसिंग स्कीम्स राबवतो. आता या ज्या सोसायट्या फॉर्म होत गेल्या तर त्याला रेग्युलेट करण्यासाठी आणि त्याच्यावर नियंत्रण आणण्यासाठी महाराष्ट्र शासनाने 1963 साली मोफा हा कायदा आणला. आता मोफा म्हणजे काय तर महाराष्ट्र ओनरशिप फ्लॅट ॲक्ट 1963. आता या कायद्यामध्ये 18 सेक्शन्स आले आणि त्याच्यामध्ये जो प्रमोटर आहे त्याचं डेफिनेशन त्या ठिकाणी देण्यात आलं आणि त्याचबरोबर ग्राहकांचं हित जपणे, ग्राहकांना संरक्षण देणे आणि 60% फ्लॅटचं बुकिंग पूर्ण झाल्यानंतर कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीच्या फॉर्मेशनला सुरुवात करणे आणि ग्राहकांना सर्व प्रकारची कागदपत्र अवेलेबल करून देणे अशा प्रकारचे क्लॉजेस त्यामध्ये घालण्यात आल्या. आणि त्याचप्रमाणे विकासकावर त्या ठिकाणी कन्व्हेन्स डीड सोसायटीच्या नावाने करून देण्याचं बंधनसुद्धा त्या कायद्यामध्ये घालण्यात आलेलं आहे. आता याप्रमाणे ज्या हाऊसिंग सोसायट्या फॉर्म होत गेल्या तर त्यामध्ये जो फ्लॅटधारक आहे त्याची त्या ठिकाणी ओनरशिप होत नाही, कारण इमारत आणि प्लॉट हा सोसायटीच्या मालकीचा होतो आणि जे फ्लॅटधारक आहेत ते सोसायटीचे शेअर होल्डर्स होतात. त्यामुळे आपण जर प्रॉपर्टी कार्ड किंवा 7/12 पाहिला तर त्यामध्ये जो होल्डिंगचा कॉलम असतो त्याच्यामध्ये सोसायटीच्या नावाने ओनर म्हणून नोंद होते आणि अदर राईट्समध्ये इतर सर्व फ्लॅटधारकांची नावं त्या ठिकाणी लागतात. आणि याच्यामुळे इथे ओनरशिप होत नसल्यामुळे त्यावेळच्या ज्या काही हाऊसिंग सोसायट्या होत्या, हाऊसिंग फायनान्स कंपन्या होत्या आणि बँक्स होत्या, त्यांना त्या ठिकाणी या फ्लॅटधारकांना वित्त पुरवठा करण्यामध्ये अडचणी येऊ लागल्या.
त्यामुळे त्या कर्ज देण्यासाठी पुढे येत नव्हते. आणि मग कालांतराने म्हणजे 1970 साली असोसिएशनचा कायदा आला, म्हणजे महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी ॲक्ट 1970 हा कायदा पारित झाला. आता या कायद्यानुसार फ्लॅटधारकाला पूर्ण ओनरशिप देण्यात आली. यामध्ये 28 सेक्शन्स आले, ज्यामध्ये या फ्लॅटधारकाला ॲब्सोल्यूट ओनरशिप त्या ठिकाणी देण्यात आली. आणि त्याचबरोबर खरेदीपत्र करण्यापूर्वी विकास हक्कावर त्या ठिकाणी डीड ऑफ डिक्लेरेशन रजिस्टर करण्याचं बंधन त्या ठिकाणी घालण्यात आलं. आता डीड ऑफ डिक्लेरेशन म्हणजे काय, तर घोषणापत्र, म्हणजे आपली एकूण स्कीम कशी आहे त्याचे संपूर्ण डिटेल्स हे त्या ठिकाणी नोंद करून ते डॉक्युमेंट त्या ठिकाणी रजिस्टर करावं लागतं, ज्यामध्ये आपल्या प्लॉटचा एरिया किती आहे, आपल्या प्लॉटचा FSI किती, त्याच्यामध्ये किती युनिट्स बांधून तयार झाले, त्या प्रत्येक युनिटचा कार्पेट एरिया किती, त्याच्या चतुर्सीमा काय आहेत, त्याचप्रमाणे तिथे जनरल कॉमन एरियाज कोणते आहेत, रिस्ट्रिक्टेड कॉमन एरियाज कोणते आहेत, ॲम्युनिटीज काय काय प्रोव्हाइड केलेले आहेत, ते याची संपूर्ण माहिती ही त्या ठिकाणी नोंद करावी लागते. आणि त्याचप्रमाणे इमारतीमधील कॉमन एरिया आणि प्लॉटचा एरिया याच्या अनडिवायडेड शेअरचे पर्सेंटेज राईट्स त्या युनिट धारकाच्या कार्पेट एरिया अथवा त्याचं व्हॅल्युएशन याच्या प्रपोर्शनमध्ये त्या ठिकाणी नोंद करावं लागते. आणि यामुळे हा जो फ्लॅट आहे हा ट्रान्सफरेबल बनतो. आणि त्यामुळे हा फ्लॅट विक्री करत असताना, भाड्याने देत असताना, ट्रान्सफर करत असताना किंवा गिफ्ट करत असताना इथे कोणाचीही परवानगी घ्यावी लागत नाही. आणि या फ्लॅटची नोंद प्रॉपर्टी कार्डावर होत असल्यामुळे त्यावेळच्या ज्या फायनान्स कंपनीज होत्या किंवा ज्या बँक होत्या त्यांना या ठिकाणी हा फ्लॅट मॉर्गेज करून कर्ज देण्यामध्ये अधिक सुलभ जाऊ लागलं. आणि अशा प्रकारे मग कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीज आणि अपार्टमेंट्स याचे नंबर्स वाढत गेले. आता हे हाऊसिंग सोसायटी आणि अपार्टमेंट आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये कोणकोणत्या भागामध्ये किती प्रमाणात झाल्या याचं आपण आता थोडक्यात पाहू. तर याच्यामध्ये अपार्टमेंटचा कायदा हा 1970 साली म्हणजे 10 वर्ष उशीर आला. त्यामुळे 1960 ते 1970 यामध्ये सर्वच भागामध्ये कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी या फॉर्म झाल्या. आणि हा जो ट्रेंड आहे हा 1986 पर्यंत आहे तसाच राहिला. आणि याचं कारण म्हणजे स्टॅम्प ड्युटीमध्ये होणारी बचत. कारण पूर्वीच्या काळी आपला फ्लॅट जर सोसायटीमध्ये असेल तर त्या फ्लॅटच्या खरेदीपत्रावर त्यावेळेला नॉमिनल 1% स्टॅम्प ड्युटी होती. आणि आपला फ्लॅट जर अपार्टमेंटमध्ये असेल तर त्या फ्लॅटच्या खरेदीपत्रावर त्या ठिकाणी 5 ते 6% स्टॅम्प ड्युटी होती. आणि मग इथे थेट 4-5% बचत होते. म्हणून 86 पर्यंत जवळजवळ सर्वच शहरामध्ये बहुसंख्य भागामध्ये या कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायट्या झालेल्या आपल्याला दिसतात. परंतु 1987 साली या स्टॅम्प ॲक्टमध्ये बदल झाला आणि सोसायटीची स्टॅम्प ड्युटी वाढवून ती अपार्टमेंट इतकीच झाली. आणि त्यानंतर मग आता काही या 4-5% बचत होत नाही म्हटल्यावर ज्या काही लहान शहरं होती, म्हणजे ज्याला आपण Tier 2 अथवा Tier 3 सिटीज म्हणतो, तर या शहरामध्ये 87 नंतर आज तगायत आपल्याला अपार्टमेंट्स झालेले दिसतात. परंतु जी मोठी शहरं आहेत, म्हणजे ज्याच्यामध्ये मुंबई आहे, पुण्यातला काही भाग आहे, तर त्या ठिकाणी त्यांचं स्केल हे लार्ज असतं. तिथे नंबर ऑफ युनिट्ससुद्धा जादा असतात. आणि त्यांना मग या फ्लॅटधारकांना नियंत्रणात ठेवण्यासाठी कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी ॲक्ट हा सोयीचा वाटतो. आणि म्हणून या मोठ्या शहरामध्ये 87 नंतर बऱ्याच ठिकाणी कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायट्या फॉर्म झालेल्या आपण पाहतोय. आता आपण या
व्हिडिओच्या मुख्य भागाकडे येऊ. कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी आणि असोसिएशन ऑफ अपार्टमेंट यामध्ये नेमका फरक कोणता आहे? आता कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी जर फॉर्म करायची असेल तर त्या ठिकाणी आपल्याला कमीत कमी 10 मेंबर्स असावे लागतात आणि अपार्टमेंट जर फॉर्म करायची असेल तर आपल्याला 5 मेंबरसुद्धा पुरेसे आहेत. कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीचं रजिस्ट्रेशन हे आपल्याला रजिस्ट्रारकडे जाऊन करावं लागतं, तर अपार्टमेंटचं रजिस्ट्रेशन हे आपल्याला सब रजिस्ट्रारकडे जाऊन करावं लागतं. कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीचा जो मेंटेनन्स आहे तो सर्वांना एकसारखा घ्यायला लागतो, तर अपार्टमेंटमध्ये मेंटेनन्स हा कार्पेट एरियाच्या पर्सेंटेजमध्ये घ्यावा लागतो. पण व्यवहारात जर आपण पाहिलं तर काही अपार्टमेंटमध्ये तो एकसारखा घेतला जातो. कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीमध्ये मालकीचं पत्र म्हणून त्या ठिकाणी आपल्याला शेअर सर्टिफिकेट मिळतं, तर अपार्टमेंटमध्ये आपलं सेल डीड होतं आणि प्रॉपर्टी कार्डावर आपल्या नावाची नोंद होते. कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीमध्ये जर आपल्याला रिडेव्हलपमेंटला जायचं असेल तर त्या ठिकाणी 51% मेंबर्सची कन्सेंट ही पुरेशी आहे, पण अपार्टमेंटमध्ये मात्र सर्वांचीच कन्सेंट घेणं हे गरजेचं आहे. कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीमध्ये एखाद्या फ्लॅटधारकाबद्दल काही वाद निर्माण झाल्यास त्याच्यावर दाद मागण्यासाठी आपल्याला इमिजिएट रजिस्ट्रारकडे अथवा कोऑपरेटिव्ह कोर्टात जाता येते, पण अपार्टमेंटमध्ये मात्र आपल्याला थेट सिव्हिल कोर्टात जावं लागते. कोऑपरेटिव्ह सोसायटीच्या नियमावलीमध्ये बदल करण्याचे अधिकार हे तिथल्या युनिट धारकांना नाहीत, पण अपार्टमेंटमध्ये डीड ऑफ डिक्लेरेशनचे कंटेंट्स बदलण्याचे अधिकार तिथले मेंबर्स मेजॉरिटीने घेऊ शकतात. आता 1970 सालचा जो अपार्टमेंटचा ॲक्ट आहे तर तिथे अपार्टमेंटमधील एखादा नियम जर बदलायचा असेल तर तिथे सर्वांची कन्सेंट ही लागत होती, पण 2020 साली एक अमेंडमेंट आली आणि त्या अमेंडमेंटमध्ये युनॅनिमस डिसिजन त्याच्याऐवजी मेजॉरिटी हा शब्द रिप्लेस करण्यात आला आणि त्यामुळे आता अपार्टमेंटमधला एखादा नियम बदलायचा असेल किंवा मॅनेजमेंट कमिटीने घेतलेला एखादा निर्णय बदलायचा असेल तर त्या ठिकाणी आपल्याला आता 51%च्या मेजॉरिटीने आपल्याला तो नियम बदलता येतो. कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीमध्ये जो वार्षिक जमा खर्च असतो तर त्याला कंपल्सरी ऑडिट करावं लागतं, तर अपार्टमेंटमध्ये अशी कोणतीही तरतूद नाही. कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीमध्ये एखादा फ्लॅट जर भाड्याने द्यायचं असेल तर त्याला सोसायटीची कन्सेंट लागते, पण अपार्टमेंटमध्ये अशी कुठलीही गरज नाही. कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीमध्ये एखादा फ्लॅट विक्री केला तर जो नवीन परचेसर येतो तर त्याला त्या ठिकाणी ट्रान्सफर फी भरावी लागते, पण अपार्टमेंटमध्ये अशा कोणत्याही प्रकारची ट्रान्सफर फी त्या ठिकाणी घेतली जात नाही. हाऊसिंग सोसायटीमध्ये इमारत आणि प्लॉट हा सोसायटीच्या मालकीचा असतो आणि फ्लॅटधारक आहेत हे त्याचे सभासद असतात, तर अपार्टमेंटमध्ये फ्लॅट हा फ्लॅटधारकाच्या मालकीचा होतो आणि इमारतीमधील कॉमन एरिया आणि प्लॉटचा एरिया याच्या अनडिवायडेड शेअरचे पर्सेंटेज राईट्स त्याच्या डीड ऑफ डिक्लेरेशनमध्ये नोंद होतात. असे काही मुख्य फरक या दोन कायद्यामध्ये आहेत. आता ओव्हरऑल जर आपण पाहिलं तर अपार्टमेंट असणं हे अधिक सोयीचं दिसतं. याचं कारण म्हणजे आपली ओनरशिप त्या ठिकाणी होते आणि त्यामुळे हा फ्लॅट विक्री करताना, ट्रान्सफर करताना, भाड्याने देताना, अगर गिफ्ट करताना इथे कोणाचीही परवानगी घ्यावी लागत नाही. आणि त्याचप्रमाणे फ्लॅट विक्री केल्यानंतर जो नवीन परचेसर येतो त्याच्याकडून कोणत्याही प्रकारची ट्रान्सफर फी या ठिकाणी घ्यावी लागत नाही. आता सोसायटीमध्ये आणखी एक ड्रॉबॅक आहे, तर तो म्हणजे तिथला जो चेअरमन असतो तर त्याला पुष्कळसे अधिकार देऊन ठेवलेले आहेत की आणि समजा त्याचा एखाद्या फ्लॅटधारकाशी काही संबंध बिघडलेले असतील
किंवा त्या दोघांच्यामध्ये काही डिस्प्यूट असेल आणि त्या फ्लॅटधारकाला काही कारणासाठी सोसायटीकडे NOC मागण्याची वेळ आली तर तो ना हरकत दाखला देण्यामध्ये तिथे टाळाटाळ होऊ शकते आणि त्या फ्लॅटधारकाला टार्गेट करून तिथे त्राससुद्धा दिला जाऊ शकतो. तर अशी कोणतीही बाब ही अपार्टमेंटच्या बाबतीत घडत नाही. अपार्टमेंटमध्ये सुद्धा एक दोन मायनस पॉईंट्स आहेत की एखादा परचेसर जर सहकार्य करत नसेल किंवा मॅनेजमेंट कमिटीला तो जर त्यांचं ऐकत नसेल तर त्याच्यावर कारवाई करण्यासाठी कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी असती तर बरं झालं असतं असं तिथल्या काही फ्लॅटधारकांना वाटू शकतं. पण आता तसं वाटण्याची गरज राहिलेली नाही, कारण 1970 सालचा जो मूळ अपार्टमेंटचा ॲक्ट आहे त्यामध्ये वेळोवेळी अमेंडमेंट्स होत आलेले आहेत. तर त्यामध्ये 7 जुलै 2018ची जी अमेंडमेंट आहे त्यामध्ये आता आपल्याला जर रिडेव्हलपमेंटला जायचं असेल तर तिथे देखील सोसायटीप्रमाणेच आता 51% मेंबरची कन्सेंट ही पुरेशी आहे. तर मूळ कायद्यामध्ये आपल्याला सर्वांची कन्सेंट घेणं हे गरजेचं होतं. आणखी एक महत्त्वाची अमेंडमेंट आलेली आहे ती म्हणजे 7 सप्टेंबर 2020 सालची आहे. तर त्यामध्ये आता एखादा फ्लॅटधारक जर मेंटेनन्स भरत नसेल किंवा त्याचा न्यूसन्स हा इतर फ्लॅटधारकांना होत असेल तर त्याच्यावर कारवाई करण्यासाठी आता कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीप्रमाणेच आपल्याला रजिस्ट्रारकडे अथवा कोऑपरेटिव्ह कोर्टामध्ये जाता येते. तर त्यासाठी आता दाद मागण्यासाठी आपल्याला सिव्हिल कोर्टामध्ये जाण्याची गरज राहिलेली नाही. आणि शेवटी आता इथून पुढं येणारे जे काही परचेसर असतील, जे काही फ्लॅटधारक असतील आणि त्यांना कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी असावी का अपार्टमेंट असावी ह्या निवडीबद्दल त्यांना विचारलं जाईल किंवा त्याबद्दलचा निर्णय त्यांना घ्यायची वेळ येईल. तर त्यांनी या सर्व बाबींचा विचार करून निर्णय घ्यावा. तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी इथंच थांबतो. माझा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर त्याला लाईक करा आणि कन्स्ट्रोल ॲप या माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि कन्स्ट्रक्शन ॲक्टिव्हिटीजवरचे असेच काही व्हिडिओ घेऊन पुन्हा मी आपल्या भेटीला येत आहे. धन्यवाद.